की लोकांमध्ये घबराट पसरू नये, रुमर होऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये। न्यूज बघत असतो, आपला सैनिक काय करतो, आपल्या सैनिकाला काय त्रास झाला, हे आपलं सगळं एक चिंता पडलेली असते। चुकीचे समज, चुकीचे मेसेजेस जे येतात ते कुठली खात्री न करता इतरांना पाठवू नये। हवाई हल्ला करणार किंवा डॉक्टर नर्सेस असतात, आणखी आमचे वॉर्डर्स असतात, ही काही अशा वेळेस काही बेशुद्ध झालेला आपण सर्वजण पाहतच आहात। मागच्या 2-3 दिवसापासून जो काही घटनाक्रम भारतात किंवा शेजारच्या देशात घडला आहे, त्या दृष्टीने आपल्या भिवंडी तालुक्यात सिव्हिल डिफेन्स, पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका, इतर अत्यावश्यक विभाग यांच्या सहकार्याने भिवंडी तालुक्यातला मॉकड्रिल आज इथे वरादेवी मैदानावर पार पडलेला आहे। आपल्याला कल्पनाच आहे की सीमेवर तिन्ही दलाचे जवान देशाची रक्षा प्राणपणाने करत आहेत। त्याचबरोबर अशी एखादी घटना, एखादा प्रसंग हा सीमेच्या आत उद्भवला तर नागरिकांची रिॲक्शन कशी असली पाहिजे, या उद्देशाने सर्व शासकीय यंत्रणा यांनी नागरिकांना एक प्रकारे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे। ह्या प्रात्यक्षिकाचा बहुतांश नागरिकांनी लाभ घेतलेला आहे आणि अशी जर घटना उद्भवलीच तर कसा रिस्पॉन्स असावा, कुठल्या प्रकारे प्रशासनाच्या नागरिकांकडून अपेक्षा आहेत, त्याचबरोबर स्वसंरक्षणार्थ नागरिकांनी काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजे याची माहिती आज या मॉकड्रिलद्वारे देण्यात आलेली आहे। धन्यवाद। या ठिकाणी मॉकड्रिल करण्यात आलेलं आहे, काय काय दाखवण्यात आलेलं आहे आणि नागरिकांना काय हवं? मान्य जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरिक संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा भिवंडीचा आपण लोकेशन निवडलं आहे। स्थानिकचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी सहभाग घेतला, त्यांच्या इच्छेनुसार आपण हा कार्यक्रम इथं निश्चित केलेला। यामध्ये बऱ्याच संघटनेने सहभाग घेतलेला आहे, आपण तो प्रत्यक्ष बघितला आहे। याचा उद्देश मुख्य हाच आहे की लोकांमध्ये घबराट पसरू नये, रुमर होऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये, हा उद्देश आहे। अचानक इन्सिडेंट झाला, घटना झाली, बॉम्ब हल्ला झाला तर त्यात काय करावं, काय नाही करावं हे महत्त्वाचं आहे आणि हे प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्समार्फत देण्यात येते। तर त्याचा निश्चितच सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा किंवा प्रशिक्षण घेऊन स्वतःची सुटका संरक्षण करावं व स्वतः सुरक्षित झाला तर इतरांना तो सुरक्षित करेल, हा महत्त्वाचा उद्देश आहे। जो पेहलगामचा हल्ला झालेला त्याच्याबद्दल जे भारताच्या सैनिकांनी त्याचं प्रत्युत्तर म्हणून जो आजपासून आता 2 दिवस झाले आहेत, ते 3रा दिवस आहे, त्याचं प्रत्युत्तर द्यायला एकदम जोरदार द्यायला तयार केलं आणि ते सगळ्यांच्या मनात आहे का हे देणे गरजेचंच होतं। कारण का आपण 50-70 वर्षापासून हेच सहन करतो आहे का रोज येतो, कोण ना कोण मारून जातो आणि आपण गप्प बसतो, आपल्या घरात बसून आपण फक्त चर्चा करतो। त्याचं काहीतरी उत्तर द्यायला गरजेचं होतं, पण आज त्याचं उत्तर दिलं आपल्या सैनिक बॉर्डरवर, त्याचं एकदम जोरदारपणे उत्तर देतात आणि त्याच्यामध्ये आज बाकीच्या ठिकाणी कुठले कृत्य घडवू नये म्हणून हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे। कारण का पुढे काय होणार आहे अजून आम्हाला माहिती नाही, का इथल्या कोणालाच माहिती नाही, पण आपण वेळोवेळी आपण फक्त घरी बसून त्याची चर्चा करतो, एक सहानुभूती देतो का नाही असं व्हायला नव्हतं पाहिजे। पण खरोखर सगळ्यांना जे देशप्रेम आहे तर त्यांनी प्रत्येक वेळी असं काय घडलं तर आपण काय करू शकतो, फक्त नुसतं बोलून नाही चालणार, आपण आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे। आपल्या काहीतरी एकदम आपल्यामध्ये काय गुण असतील, डॉक्टर असतील, वेगवेगळे असतील, तर त्यांनी एक आपल्या कलेक्टर साहेबांकडे का DCP साहेबांकडे का प्रांतांत साहेबांकडे यांच्याकडे आपली नोंदणी करून घ्यायला पाहिजे। कारण का त्याच्यामुळे कधी गरज लागली, कारण का आपल्याला सगळ्यांची गरज आहे। कारण का सरांनी सांगितलं आता देश तिकडे मजबूतीने लढतोय आणि आपल्याला विश्वास आहे का आपल्यापुढे कोण टिकू शकणार नाही, फक्त आपण एक आपली प्रामाणिकता म्हणून आपण एवढ्या वर्ष कधी त्याचं उत्तर नाही दिलं। पण आज त्यांनी जे कृत्य केलं आहे त्याच्यामुळे सगळा पूर्ण देश चिडलेला आहे आणि त्याचं उत्तर देणं गरजेचंच होतं म्हणून आज उत्तर द्यायचं। पण आतली परिस्थिती
खराब नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणजे आपण बोलतो, आपण वारंवार काही ना काय चालूच असते देशात, सगळीकडे कुठे ना कुठे काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी होत असतील, पण ह्या काळात अशी कुठलीच गोष्ट व्हायला नाही पाहिजे का त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये आपलीच भांडणं होत राहतील. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी कोणी पोस्ट करते, कोणी सोशल मीडियाला काय टाकते, तर हे आता सरांनी सांगितलं त्याच्यामुळे काहीच घडलं नाही पाहिजे. कारण का आज आपल्याला एक आहे का आपण हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आपण सगळे एकत्र आहे हे आपल्याला दाखवण्याचं हे आज वेळ आहे आणि आपण प्रत्येक वेळा दाखवतो. आणि असं काहीच नाही, फक्त आपण एक छोट्या काय एका कारणामुळे दुसऱ्याला दोष देतो, पण आपली सगळी एकता आज आपण बघतो, सगळीकडे एकता आहे, सगळे खुश आहेत. कारण का आज आपण रात्रभर न्यूज बघत असतो, आपला सैनिक काय करतो, आपल्या सैनिकला काय त्रास झाला, हे आपलं सगळे एक चिंता पडलेली असते. तर ती चिंता तिकडे ते बॉर्डरवर करतील आणि बॉर्डरवर विजय होतील हा मला आपल्या सगळ्यांना एक विश्वास आहे. पण या मतदारसंघाचे आमदार, सिव्हिल डिफेन्सचे सर्व अधिकारी, इतर सर्व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, जवान आणि नागरिक हो, युद्धाच्या प्रसंगी जी काही मॉकड्रिल घ्यायची होती हवाई हमल्याच्या अनुषंगानं आणि इतर अनुषंगिक बाबीचं अत्यंत उत्तम प्रात्यक्षिक आपण बघितलेलं आहे. आपले जवान छातीचा कोट करून अतिशय धैर्याने सीमेवर लढत आहेत. शासकीय अधिकारी आणि इतर विभागातील सर्व कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. अशा वेळेला नागरिकांनी अतिशय धैर्याने पुढे जाणं आवश्यक आहे आणि आपण सर्व त्याला पुढे जात आहोत. पोलीस विभागाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेल की या प्रसंगी लष्कर जे कर्तव्य करत आहेत आणि त्यांच्या मदतीला बाकी इतर शासकीय यंत्रणा ज्या आपलं कर्तव्य बजावत आहेत त्याला आपला हातभार सामान्य जनतेने लावावा. या लष्करावर, देशावर आणि सगळ्या प्रशासनावर विश्वास ठेवावा. कुठल्याही अफवांना बळी पडू नये. विशेष करून आजकाल युद्ध फक्त सीमेवर लढलं जात नाही, ते माध्यमांवर मध्ये पण लढलं जातं आहे. तर चुकीचे समज, चुकीचे मेसेजेस जे येतात ते कुठली खात्री न करता इतरांना पाठवू नये. त्यातनं कुठलंही आपलं समाजाचं सौहार्द बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आणि आपल्या देशाचा, आपल्या नागरिकांचा, आपल्या जवानांचा उत्साह वाढेल या पद्धतीने आपलं वर्तन ठेवावं. यात आपला विजय नक्कीच होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पीड न्यूज भारत.